शेतकऱ्यांच्या 35,000 कोटीच्या कर्जमाफीसाठी सरकारच्या नाकातोंडाला फेस येतो। वा रे देवा, वा अजब तुझी लीला। आपला दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या समस्या घेऊन जगत असतो आणि ह्या जगत असताना जेव्हा प्रश्न आपल्या जातीचा असेल आपल्या धर्माचा असेल तर त्या जातीसाठी धर्मासाठी त्या व्यक्तीनं एकत्र आलं पाहिजे। प्रश्न जेव्हा एखाद्या समाजाचा असेल एखाद्या समूहाचा असेल एखाद्या गटाचा असेल एका राजकीय पक्षाचा असेल तर आपण त्या पक्षासाठी त्या गटासाठी त्या तटासाठी त्या समूहासाठी किंबहुना आपल्या गावाचा प्रश्न असेल तर आपल्या गावासाठी आपण एकत्र आलं पाहिजे। मात्र प्रश्न जेव्हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा निर्माण होतो आणि तुमच्या आमच्या अस्तित्वावर ज्यावेळेस घाला घालण्याचा प्रयत्न होतो तर त्यावेळेस आपण आपल्या अस्तित्वासाठी सर्वांनी आपापली जात गट तट धर्म पक्ष सगळ्या गोष्टी विसरून एकत्र आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे। मात्र आपण शेतकरी म्हणून स्वतःला सांगत असताना शेतकऱ्यांची कुठलीही जात नसते, शेतकऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो, शेतकऱ्यांचा कुठलाही पक्ष नसतो, शेतकऱ्यांची फक्त एक निष्ठा असते। मग शेतकऱ्यानं त्या निसर्गाचं स्वामित्व स्वीकारलेलं असतं, अस्तित्व मान्य केलेलं असतं आणि शेती आणि मातीशी त्याचं नातं बांधलेलं असतं आणि शेती मातीशी नातं सांगत असताना तो या जगाचा पोशिंदा ठरतो। आणि मग ज्या वेळेस आपण शेतकरी या नात्यानं बळीराजाचा संदर्भ देतो तर बळीराजाच्या राज्यामध्ये कोणीही दुःखी नव्हतं, कोणीही कष्टी नव्हतं, सगळी लोक सुखी होती। मात्र आता परिस्थिती तशी राहिलेली नाही। गेल्या काही वर्षांमध्ये इथले राजकीय जी व्यवस्था आहे तर यांनी तुमच्या आमच्यावर फॅसिझम लादलेला आहे आणि त्यातून मग तुमचं आमचं अस्तित्व संपवण्याचा आश्लाघ्य प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये होतो आहे आणि मग याची परिस्थिती आपल्याला वारंवार येते आहे। शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे नियम काढले जातात, कायदे काढले जातात। एवढंच काय एसडीबीटी सारख्या बियाण्याच्या माध्यमातून तुम्ही आता तुमच्या शेतामध्ये काय पेरलं पाहिजे काय नाही पेरलं पाहिजे हे ठरवणारं सुद्धा आता सरकारची यंत्रणा आहे। ती एसडीबीटी एकीकडे हानिकारक आहे अपायकारक आहे असं सांगितलं जात असताना मग बाकीच्या तुमच्या आमच्या दैनंदिन वापरामध्ये अगदी दारू पासून तर प्लास्टिक पर्यंत आणि पेस्टिसाइड पर्यंत अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या समाजासाठी सामाजिक स्वास्थ्यासाठी पर्यावरणासाठी इथल्या समाज जीवनासाठी हानिकारक आहेत आणि त्या गोष्टींवर कुठलीही बंदी किंवा त्याच्यावर कुठल्याही मर्यादा घातल्या जात नाहीत, ही इथली वास्तविकता आहे। आणि मग एकीकडे शेतकरी लोक त्या एसडीबीटी कापसाला स्वीकारत असताना मग सरकार त्याच्यावर तुम्हाला धमकी देतं। पंजाबच्या शेतकऱ्यांनी या सरकारच्या विरोधात जवळपास प्रदीर्घ असा लढा उभारला, अनेक शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये हुतात्म्य पत्करलं आणि मग अशा स्थितीमध्ये ती सगळ्यांची सामूहिक जबाबदारी होती की प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। बच्चू कडू जेव्हा एखादं कर्जमाफीचं आंदोलन हाती घेतात तर त्यावेळेस त्यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं। एवढंच काय की रविकांत तुपकर नावाचा व्यक्ती तुम्हाला आठवत असेल की पीक विम्याचे प्रश्न घेऊन त्यांनी काही दिवसांपूर्वी किंवा काही 1-2 वर्षांपूर्वी बुलढाण्यामध्ये मोर्चाचा इशारा दिला होता प्रशासनाला आणि तिथल्या स्थानिक प्रशासनानं रविकांत तुपकर यांना मोर्चाची परवानगी नाकारली होती आणि रविकांत तुपकर यांनी त्या मोर्चाची जबाबदारी सांगत असताना किंवा स्वीकारत असताना सांगितलं होतं की आमच्या मोर्चामध्ये कुठलीही घोषणाबाजी होणार नाही, शांततेच्या आणि संविधानिक पद्धतीच्या मार्गाने आम्ही तो मोर्चा काढू। मात्र मोर्चासाठी एकत्र येत असताना त्या आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी अमानुषपणे उचलण्यात आलं आणि अकोलाच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं किंवा टाकण्यात आलं आणि याच्या वर्तमानपत्रातून टीव्हीवरून बातम्या आलेल्या असताना मग किती शेतकऱ्यांनी आपलं निषेधाचं स्टेटस ठेवलं किंवा रविकांत तुपकरांना सपोर्ट आपला जाहीर केला। आता ही परिस्थिती तशीच आहे की रविराज साबळे नावाचा माणूस हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन खुलेआम भांडत आहे। रविराज साबळे एकटाच नाही तर त्याच्या जोडीला त्रिशूल पाटलासारखे असतील किंवा जरांगे पाटलासारखे असतील किंवा अजून काही लोक असतील, ही शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे तुमचे आमचे प्रश्न मांडत आहेत, राज्यकर्त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि प्रश्न विचारण्याचं धाडस ते करत आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांना कुठेतरी एकाकी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की 1147 एकर जमिनीचा जो प्रश्न आहे जो चंद्रकांत बावनकुळेच्या नावावर जी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली तर ते जमीन प्रकरण असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, हमी भाव असो, जमीन अधिग्रहण असो, हे सगळे शेतकऱ्यांचेच मुद्दे आहेत आणि हे मुद्दे घेऊन रविराज साबळे सारखा माणूस सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर याबाबत सरकारचं सर्वसामान्यांचं लक्ष वेधत असताना ते प्रश्न मांडत असताना सत्तेवर असलेल्या लोकांना याबाबत जाब विचारत असताना
प्रश्न हा फक्त साबळेचा नाही, तर तो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि मग हा प्रश्न विचारणारा रविराज साबळे किंवा त्याच्यासोबत आणखीन ज्या काही 7 जणांना 25-25 कोटी रुपयाच्या आबरू नुकसानीच्या नोटिसा दिलेल्या आहेत, तर ती लोक कुठेतरी एकाकी पडत आहेत आणि त्याच्या पाठीमागं कुठेतरी शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. 25 कोटी रुपयाची नोटीसची शाई वाळते न वाळते, तोच दुसरी नोटीस त्यांना 30 कोटी रुपयाची पुन्हा येते आणि स्त्रियांना पुढे करून 600 किलोमीटर अंतरावर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. हे तुम्ही आम्ही सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहोत. आणि मग अशा स्थितीमध्ये आपल्याला या लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं की त्या रविराज साबळे सारख्या लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं, हे आपल्याला शेतकऱ्यांना आधी ठरवता आलेलं आहे. ठरवता आलं पाहिजे की भ्रमित करणारे ही राजकारणी लोक तुमचं आमचं फक्त निव्वळ गेल्या अनेक वर्षापासून शोषित करत आहेत. मग तो पक्ष कुठलाही असो, मग ते काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो, राष्ट्रवादी असो, पक्षाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण शेतकऱ्यांचे कुठलाही पक्ष नसतो, कुठलीही जात नसते आणि कुठलाही धर्म नसतो. तर अशा स्थितीमध्ये जर शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी मांडत असेल, भलेही पुढे चालून तो जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता मांडता जर तो पुढे कुठेतरी सत्तेत जात असेल आणि सत्तेत गेल्याच्या नंतर मग शेतकऱ्याला विसरत असेल किंवा शेती मातीशी नातं विसरत असेल, तर तो त्याचा प्रश्न आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये वर्तनामध्ये तो जर आपले प्रश्न मांडत असेल, आपल्यासाठी भांडत असेल, तर त्याच्या पाठीमागं खंबीरपणे सर्वांनी मिळून उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद.